आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईजी सर, काय बोलाल आपण? कोकणासंदर्भात तक्रार दाखल केलेली आहे. रशिया रासायनिक आहे, रासायनिक प्रदूषण होत आहे. काय नेमकी प्रकरण आहे? आपण पर्यावरण असं मंत्र्यांना आहे, ह्या तक्रार दिली, काय सांगाल? लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी म्हणून आहे. हां. ती कंपनी, त्या कंपनीमध्ये पी फास्ट नावाचं प्रोडक्शन तयार केलं जातं. हं. आणि ते इटलीमध्ये ती मेटेनी नावाची कंपनी होती. हं. ती कंपनी तिथे त्याच्यातून साधारण 5,000 लोक निधन पावले त्या पी फास्टमुळं. त्यानंतर त्याचा परिणाम झाला. 5,00,000 लोक बाधित झाले. याच्या संबंधामध्ये तिथल्या महिलांनी मोठा सत्याग्रह चालू केला आणि त्याच्यातून तिथल्या सरकारने त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे झालेलं आहे. ती कंपनी त्यांनी नुसती बंद केली नाही. इटालियन सरकारने ती कंपनी बंद तर केलीच, परंतु त्या कंपनीच्या मॅनेजमेंटच्या लोकांना 14 वर्षाच्या शिक्षा झालेल्या आहेत. त्या कंपनीची सबंध यंत्रणा यांनी इथे आणली आणि आमच्या कोकणामध्ये ठेवली, तिथे घेतली. तर त्या कंपनीचं नाव आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक म्हणून. आणि तेच पी फास्ट प्रोडक्शन ते करतात. म्हणजे तर तिथे लोक मेले, तिथल्या लोकांना बाधा झाली, तर इथल्या लोकांना होणार नाही का? इथल्या लोकांनाही होणार. परंतु त्या संबंधामध्ये सरकार कुठे ना कुठेतरी त्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करते. हे चुकीचं आहे. आमचा कोकण त्याने भकास होऊन जाईल, हा एक भाग आहे. आमचं म्हणणं आहे त्या पिपास कंपनी, ती कंपनी सध्या तुम्ही बंद करा. त्याची संपूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याचं विघटन होत नाही पिफासचं. आमचं म्हणणं आहे जगामध्ये 2च कंपन्या अशा आहेत युरोपमध्ये की ज्याच्यामध्ये त्या पिफासचं विघटन होईल अशा रीतीनं 1,000 फॅरनहीटची मशिनरी आहे आणि 1,000 फॅरनहीटमध्ये ते पिफास हे होतं असं म्हणतात. आपल्याकडे त्याची कुठलीही कंपनी नाही आहे जे 1,000 फॅरनहीट हीट तयार करू शकेल. आणि अशा स्थितीमध्ये हे कंपनी आत्ता तुम्ही बंद करा. त्याची सगळी इन्क्वायरी करा. आणि नुसतं माझं याबद्दलच म्हणणं नाही. खान केमिकल नावाच्या कंपनीच्या मध्ये गेल्या 4 दिवसाच्या आधी तिथे स्फोट झाला आणि 5 कामगार बिचारे हे झालेले आहेत, जखमी झालेले आहेत. ते आज हॉस्पिटलला आहेत. त्यांची काय स्थिती आहे मला माहिती नाही. पण ही असंच दर वर्षाला कुणीतरी त्याच्यामध्ये मरतं. ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या भयानक तिथे काय काय करत असतात. तिथलं पाणी सगळं दूषित झालं आहे, तिथली हवा दूषित झालेली आहे, तिथली झाडं संपलेली आहे, तिथला आंबा संपलेला आहे, तिथला आवळासुद्धा संपला आहे, तिथली चिंच संपलेली आहे, तिथली हे काजू संपलेला आहे, तिथली सगळी शेती संपलेली आहे. तिथे लोकांना राहणं कठीण आहे. तुम्ही जर तिथून जायला लागलात तर तुम्हाला नाकाला रुमाल लावावा लागतो आणि तिथे लोक राहतात. काय स्थिती तिथे जर तुम्ही गावागावातून गेलात तर बायका चक्क रडून रडून कंप्लेंट करतात. सरकार याच्याकडे दुर्लक्ष करतं, हे काही नाही असं सांगतं. हे सरकार खोटं बोलतंय. सरकारने हे खोटं बोलू नये, त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, म्हणून मी मुंडे मॅडमला पत्र लिहिलेलं आहे, पंकजा मुंडे मॅडमला. आणि त्यांनी आमच्या लोकांना अपॉइंटमेंट द्यावी. त्याच्यामध्ये फक्त 4-2 लोक येणार नाहीत, त्या गावातली वगैरे मंडळी असेल, काही तज्ज्ञ मंडळी असेल आणि त्यांच्याबरोबर चर्चा करा. आणि त्यानंतर त्याच्या संबंधामध्ये एक कमिटी तयार करा ज्याच्यामध्ये सरकारी अधिकारी कुणी नसणार. इंडिपेंडंट कमिटी करा आणि या सगळ्याचीच एन्क्वायरी करा. आणि हे तोपर्यंत या संबंधामध्ये काय नेमकं करायचं ते ठरवा. तोपर्यंत ही कंपनी, एकतरी कंपनी बंद करा आणि इतर कंपन्यांच्या संबंधामध्ये सुद्धा काही त्यांच्यावर हे करा, सारखं कारवाई करा. ज्या कंपनी इटलीमध्ये, ज्या कंपनीला बंदी आहे, मग तिला कोकणामध्ये आणण्यामध्ये कोणाचा हित संबंध आहे का? हितसंबंध म्हणजे त्या मालकांचे आहेत, त्यांनीच आणले आणि ह्या सरकारने त्यांना पाठिंबा दिलाय. केंद्र सरकारने पण दिलाय आणि या आमच्या महाराष्ट्र सरकारने पण दिलाय. आणि मंत्री तिची तरफदारी करतायत. ते अशी तरफदारी करतायत की जणू काय ते त्यांचीच कंपनी आहे अशा रीतीने तरफदारी करतायत. तिथल्या लोकांची कंप्लेंट आहे आम्हा राजकारण्यांच्याबद्दल. हे राजकारणी लोक आमचं नुकसान करतायत. त्या वेळेला काहीतरी व्यवहार करतात आणि नुसतं बोलतात, काही करत नाही असं म्हणणं आहे. आता यावेळेचा आम्ही जो लढा घेतलाय कोकण पर्यावरण संरक्षण
समितीच्या मार्फत आम्ही तो तडीस नेणार. आम्ही चांगल्या रीतीने लढणार. जोपर्यंत याची सगळी एन्क्वायरी होत नाही तोपर्यंत एक कंपनी ती बंद करा आणि इतर कंपन्यांची सुद्धा चौकशी करा. ह्या प्रदूषणामुळे सर मोठ्या प्रमाणात कर्करोग, किडनीचे रोग होत आहे. तर नेमकी मग याला जबाबदार आता पुढे जबाबदार आरोग्यासाठी एवढं मोठी तुमच्या काय माहितीसाठी सांगाल? सांगतो, तिथे गावागावामध्ये घराघरामध्ये लोक कॅन्सरने आजारी आहेत, किडनीने आजारी आहेत, फुफ्फुसाने आजारी आहेत, हृदयाने आजारी आहेत, या स्किनचे डिसीजेस झालेले आहेत. तिथे भयंकर वाईट अवस्था आहे. तुम्ही जाऊ शकणार नाही. तुम्ही जाताना तुम्हाला त्या रोडवरून गाडीने जाताना तुम्हाला रुमाल लावावा लागतो नाकाला, परंतु तिथे लोक राहतात. काय अवस्था आहे. गावागावात गेल्यानंतर बायका चक्कर रडतात आणि सांगतात की काय स्थिती आहे. राहता येत नाही अशी अवस्था आहे. सर ह्या कंपन्या सांडपाण्यामुळे ते किती स्थानिक आहेत, त्याच्या स्थानिक आहे आणि मासळीवरती त्याचं ऑडिट झालं पाहिजे का? मासळी संपली. अहो तिथे 132 जातीची मासळी होती. 132. संबंध जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात व्हरायटी, माशांची विविधता कुठेही नाही. फक्त आमच्या कोकणच्या किनाऱ्यावर आहे. ते सगळं तुम्ही संपवताय. ते धन आहे. आणि फिशरीजचा जो मिनिस्टर आहे तो त्याच्यावर काय बोलतच नाही. तो भलतंच काहीतरी बोलत असतो. ह्या मुसलमानांना ठोका, त्या मुसलमानांना ठोका. स्थानिक प्रतिनिधी ह्या सर्व मुद्द्यावरती का गप्प आहेत सर? आता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे का गप्प आहेत. आणि मी जेव्हा जातो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही हा लढा पूर्णपणे लढाल ना. मी म्हणतो तुम्हाला माझ्याबद्दल शंका जर असेल तर माझा इतिहास बघा, काय तो माझ्या कुटुंबाचा इतिहास बघा. त्यांना खात्री आहे माझ्याबद्दल. ह्यांच्या लोकांच्याबद्दल खात्री नाही. ते म्हणतात त्या वेळेला इलेक्शनला पैसे घेतले जातात, अमुक होतं. तुम्ही फार बोलत नाही त्याच्यावर. तिथले लोक आता तयार झालेले आहेत. लोक फार हे झालेले आहेत आणि लोक हे चालू देणार नाही. सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्रम्पवरती आरोप केलेला आहे का नरेंद्र मोदी हे गुलाम झाले ट्रम्पचे. काय बोलत? मला नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं? असं ट्रम्प बोलतात त्याप्रमाणे ते वागत असतील तर गुलाम नाही तर काय. ते गुलाम हा शब्द नाही. ते इतकं काय अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही. गुलाम म्हणजे काय, बस म्हटल्यानंतर बसतो, उठ म्हटल्यानंतर उठतो, त्याला गुलाम म्हणतात. ते तसंच करतात ना. असा संबंध इराण आपल्याला नेहमी मदत करत होती. इराणवर त्यांनी हल्ला केला. ते काय बोलले? इराणवर हल्ला होण्याच्या अगोदर 4 दिवस तुम्हाला तिथे बोलावलं जातं आपल्या याला इस्रायलला. तिथे तुम्ही जाता आणि तुम्ही आल्यावर तिथे युद्ध होतं. म्हणजे तुम्हाला असं इतक्या देशाच्या, मोठ्या देशाच्या प्राईम मिनिस्टरला असं फसवलं जातं. काय आहे काय त्यांची इथे हे करण्यासाठी तुम्ही बोलावलीत म्हणून त्यांची बोट येते मिलिटरीचे हे करण्यासाठी, काय ते एक्झिबिशन करण्यासाठी. आणि त्यावेळेला त्या बोटीवर टॉर्पेडो टाकून ती बोट अमेरिका तुमच्या हद्दीमध्ये मारते. त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. उडवून टाकते. त्याचे सैनिक, त्याच्यावर ॲम्युनिशन काही नसतं पण अधिकारी वर्ग असतो, तो सगळा बुडतो. तुम्ही काही बोलत नाही. हे चुपकी क्यों? कुठले पेपर आहेत आणि कुठल्या पेपरमध्ये कुणाचं नाव आहे त्याच्यामुळे तुम्ही इतके घाबरता, असा प्रश्न आहे. सर आपण ग्रामीण भागातून येता आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या इराक आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये जे शेतीचा जो कच्चा माल आहे आणि त्याच्यासाठी जे काय धान्य लागतं त्याच्यावरती मोठा परिणाम झालेला आहे. त्याच्यावरती जी किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काय बोलायचं? असंच आहे. तुम्ही फ्री देणार त्यांना आणि त्यांचं इथे येणार त्याच्यावर ते हे करणार. म्हणजे सगळं आता तिथून येणार त्याच्यावर टॅक्स नाही आणि तुमचं जाईल त्याच्यावर 18% टॅक्स. हा सगळा जो व्यवहार आहे तुम्ही का मान्य केला? अरे बांगलादेशला जो वेगळा न्याय मिळतो आणि तुम्हाला वेगळा. म्हणजे तुमची लायकी बांगलादेश इतकी पण नाही. म्हणजे अमेरिकाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट पक्की आहे की भारत आता विकास करतो आहे. चीनने विकास केला, रशिया त्यांच्या विरोधात आहे, चीन आता त्यांच्या विरोधात आलेली आहे. भारत जर मजबूत झाला तर तोही आमच्या विरोधात जाईल अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं भारत हा गरीब राहायला पाहिजे, नग्न राहायला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि गोयलकर गुरुजी असं म्हणालेलेच आहेत की आम्ही एकदा सत्तेवर आलो तर गरीबाला गरीबच ठेवलं पाहिजे.
तरच तो आपलं ऐकेल. तर ही राजनीती ते करतायत, हे अतिशय चुकीची राजनीती आहे आणि ही चालणार नाही. या देशातला गरीब गप्प राहणार नाही. सर, बांगलादेशी रोहियाचा मुद्दा वारंवार निघतो सभेमध्ये. बांगलादेशी रोहियाचा मुद्दा वारंवार सभेमध्ये निघतो, त्याच्याबद्दल काय बोलाल सर? असं आहे, बांगलादेशी कोण आहेत काय आहे, त्याचं नीट तपासणी करा. उगाच मुसलमान आहे म्हणून बांगलादेशी म्हणून त्याला त्रास देऊ नका. आणि त्याला तो बांगलादेशी असला तरी त्याला त्रास देऊ नका. त्याला उचला आणि त्याला तिकडे सन्मान. बांगलादेशी येतात कुठे सर? हे केंद्रामधून जास्त सत्ता केंद्राचे बीजेपीचे असताना केंद्रामध्ये मग येतात कसे काय बोलाल त्याच्याबद्दल? येतात कसे काय आहे ते त्यांना माहिती. ते त्यांनीच आणलेले आहे. त्यांनी एक आता इथे हिंदू मुसलमान करण्यासाठी वापरलं जात आहे. ते कितीचे आहेत काय आहे त्याचं बघा आणि त्यांना त्रास देऊ नका. जर असतील खरंच असतील, कारण बंगाली माणसाला सुद्धा तुम्ही तो मुसलमान आहे म्हणून त्याला तुम्ही बांगलादेशी म्हणाल तर चुकीचं आहे. मागच्या वेळेला सिद्ध झालेलं आहे की अनेक बंगाली लोकांना पकडलं, जे इथले बंगालचे लोक होते ते मुसलमान आहेत म्हणून पकडलं आणि नंतर लक्षात आलं की इथलेच आहेत. असं करू नका, त्रास त्यांना देऊ नका असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं असं आहे, एका बाजूला बांगलादेशी बोलतात, दुसऱ्या बाजूला तुम्ही बिल असं आणता की काय धर्मांतर करू नये. अरे कुणी कुठला धर्म पाळावा काय पाळावा, तुम्ही कशाला त्याच्यात जाता? राजकारण करणाऱ्यांनी त्याच्यात जाण्याची काय कारण नाही आहे. कुणाला पाहिजे ते धर्म करतील. असं आहे, तुम्हाला सारखी भीती वाटते हिंदू कमी होतील. अरे हिंदू कसं कमी होतील? हिंदू कसं कमी होतील? तुम्ही लोकांना, गरीब लोकांना औषध पाणी व्यवस्था करा. मी तुम्हाला सांगतो, मी बहिरामपाड्याच्या बाजूला राहतो. तिथली मुलं आज शिकायला जातात आणि एका घरामध्ये 2पेक्षा जास्त मुलं नाही आहेत. असं आहे, प्रगती झालेली आहे लोकांची. माझ्या घरामध्ये माझ्या बायकोने एकदा समजावून सांगितले की तुझ्या नंतरची पिढी एक मुलं आहे, त्यातही मुलीच जास्त आहेत. एक शेवटी खात्री पाहिजे, माझं मूल जगेल याची खात्री जेव्हा असते तेव्हा जास्त मुलं होत नाही. बरं, त्यांना आता लोकांना आपल्या मुलांना शिकवायचं आहे, काय करायचं आहे, तुम्ही कशासाठी हे करता? तुम्ही सगळं तुमचं राजकारण हे गरिबांच्या विरोधातलं राजकारण आहे. बस. सर एक शेवटचा प्रश्न. काल महिला दिवस होता, त्याच्यामध्ये सिलेंडरचे 60 रुपये वाढले, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? हो, महिला दिनाच्या दिनी महिलांना सिलेंडर महाग करून दिलं. हा, हे मोठं काम केलं ना सरकारने. सरकार हे लक्षात घ्या, RSSच्या शाखेवर महिला जात नाही, महिलांना अधिकार नाही. इक्वल राईट महिलांना कुठलाच धर्म देत नाही. आता इक्वल राईटसाठी महिला लढायला लागलेल्या आहेत, त्यामुळे पुरुष मंडळी जरा घाबरलेली आहे. सर, तर हे होते काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईजी यांनी आज अनेक मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. काँग्रेसमधले अनेक मुद्दे असतात त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. कोकणामध्ये जे रसायनिक आहे त्याच्यावर जे प्रदूषण होतं त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. मात्र ज्या याच्यामध्ये त्यांनी जे पर्यावरण मंत्री आहे पंकजा मुंडे यांना सुद्धा तक्रार केली. त्यांनी जे काय तक्रारी केलेल्या त्या तक्रारीवरती कितपत निवारण होतं याच्याकडे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुल, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.